स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर गलीच्या दिशेनं मारलेला, दिल्लीचे ही तख्त राखतो. अर्थात रोहनच्या बॅट मधनं आलेला हा 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. बाद झालेत. विरोधात आता चौथ्या षटकाची होती सुरुवात नवघर संघाकडनं. शुभमचा हा चेंडू पुन्हा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. तेजसच्या बॅट बंद खणखणीत दणदणीत आलेला कडक 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर आता आतल्या दिशेने वळण घेतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाने आता रिव्हचा वापर केलाय. वाईट साठी हा वापर इथून पाहायला मिळाला. अविनाश पालंडे सर आता कसरत करतायत. इथून वाईट आहे की नाही हे आता पाहिलं जाईल. मनोहर काठावले आधारस्तंभ म्हणून सातत्यानं चर्चेत असतात आणि आमचे देखील आधारस्तंभ आहेत. परम मित्र आहेत आमचे आणि या मॅचकडे आशाभूत नजरेने ते देखील पाहतात. 50चा आकडा कधी पूर्ण होणार. बऱ्याच दिवसांनंतर आपण बघतोय घोडुली संघ संघर्ष मैदानामध्ये करतोय. मनोहर काठवले या मॅचचा आनंद घेत आहेत. आज प्लेइंग 11 मध्ये त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल. पण इथे काय घडलं आणि काय बिघडलं, पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. अर्थातच वाईट इथून मात्र घोषित झालाय. 1 या धावसंख्येने वाढ, टोटल 47. या वाईटच्या मदतीनं 47चा आकडा पूर्ण झालाय. बराच लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू आढळला गेला आणि तिसऱ्या पंचांनी ऑन स्क्रीन वरती क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून हा निर्णय दिलाय. तनेनं मात्र पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पदल आदित्यचा वापर इथून सुंदर होतोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. आउटफील्ड अतिशय सुंदरतेनं सजवली गेली. फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते. झपाट्यानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि चेंडूला अडवलं. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. 48 धावा. माझे साथी गुणलेखक मॅन फ्रॉम घोडवली हरेश पिंगळे माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. घोडवली संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. विरोधात आपण आता नवघर संघाला गोलंदाजी करताना पाहतोय. पण यानंतरच्या मॅच साठी मी कलोते संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या बरोबरीनं वणी संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम विनंती करतोय का आपण आयोजकांच्या संपर्कात या. ऑप्शनच्या बराच बाहेर लाईन मिस करणारा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा स्वेर घोषित केलाय. वाईटच्या मदतीने आता 49 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहे. जे स्वप्न पाहिलंय घोडवली संघानं 50 धावा या मैदानावरती करण्याचं, ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना वाटचाल करतंय. पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या बराच बाहेर लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू इथून टाकला जातोय. गोलंदाजावरती दडपण आलंय. 50 धावा आता कंप्लीट झाल्यात. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम घोडवली संघाच्या स्कोर कार्ड वरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने केली आहे. हा चेंडू वाईट आहे की नाही याकरता ही मागणी आहे. अविनाश पालंडे सर, की संतोष जोरकर सर. अविनाश पालंडे सर आलेत.
जेव्हा जेव्हा अविनाश पालंडे सर ही तिसऱ्या पाणसांच्या भूमिकेत असतात ना, मला जास्त मजा येते. खूप कमी वेळा कसरत करतात, पण नाईट मॅच मध्ये जास्त करावी लागते. पुन्हा एकदा क्वालिटी आणि क्लॅरिटीच्या माध्यमातून हा निर्णय येईल. केटीसीचे सर्व अजिंक्य पवार मात्र आता निर्णय देतात. इथे लीगली चेंडू काउंट केला जातोय. हा चेंडू काउंट केला जाईल. हा स्पेअर नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने या चेंडूला काटा बदलला. चेंडू झाले त्या षटकातील टोटल 3 आणि स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 49. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय, पण या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. फेकी देखील झाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसऱ्या धावेसाठी मात्र आता रोखलं जात आहे. पंचांनी नो घोषित केलाय. इथे मात्र नो घोषित झाल्या पाणसांचा. हा फिल्डिंगचं डिसिजन मात्र हलवलं गेलंय. कदाचित सर्कलचं उल्लंघन केलं असावं म्हणून पंचांनी इथे नो घोषित केलाय. तुमचे 4 क्षेत्ररक्षक या 30 क्षेत्रामध्ये कंपल्सरी असावेत असं पंचांचा निर्णय. इथे मात्र 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये नव्हते म्हणून पंचांनी नो घोषित केलाय. उघडा डोळे पहा नीट. पहिल्याच मॅच मध्ये या चेंडूला पाहायला मिळते. फ्री हिट मारलाय फलंदाजाने नीट. इथे मात्र पॉइंटच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा रोहनच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकार आता दडपण वाढलं गेलंय ते मात्र नवघर संघावरती. नवघर संघावरती आता दडपण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकला. चुकीला माफी नाही. चेंडू पुन्हा एकदा फरार. धावा मिळतील रोहनला या चेंडूवरती, या फटक्यावरती. 4 पुन्हा एकदा चौकार. दुसरा चौकार. रोहन बरसलाय. टोटल आता 64 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आल्या आल्या प्रेक्षकांना प्रश्न पडला होता, खेळाडूंना प्रश्न पडला होता, मैदान थोडंसं मोठं वाटतंय, धावा होतील का नाही, पण इथे धावा लागल्या 64 स्कोर कार्ड वरती.